इकडे बुफे जेवण चालू आहे. इकडे बघा टाक्यांवरती मस्त जेवायला बसले. हो भाई वा वा मजा आहे रविता तुमची जेवायला. काहीतरी सॉन्ग केलेलं आहे. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर मंडळी मॉर्निंगचे 11 वाजलेत आणि अंघोळ वगैरे झाले आणि कालचा पापड्यांचा ब्लॉग तुम्ही एन्जॉय तर केलाच असेल आणि आजचा हल्दीचा एन्जॉयमेंट तुम्हाला बघायला विसरू नका. आज खूप जास्त धमाल असणार आहे ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी आता मी जाऊन येतो. आधी तर पंकज नाना गाईज. आता मला भेटलाय आमचा वाघ. कुठला वाघ आहेस तू? उंबरलीचा वाघ आहेस? अरे तुला कोण पण मारेल आमच्या गावातला बोऱ्या छोटा छोटा. मी ना आमच्या गावातली छोटी बोरा तुला सहज मारती. मी छोटा कोणाचा काय माहित? वाईट कपडे घातलेत मस्त. भाई काय तुझा आज तुझ्या वाटत इथं डीजे बीजे कुठं लावतो? पाणी बिणी मारून घे. तुम्ही धूल ठेवाल ना तिथे. हा बाबू हाय नाचा नाचा. इथं नाचाय मध्ये नवऱ्याच्या गोल भावती नाचा. दे घे तुला तर पाजू. यो बारीक झाले बघा गाईस. किती बारीक झाले बघा यो. अरे बारीक पोरांना आणलं धंदा भाऊ. सकाळपाशी काम केले मी. हो ना मग तुझा कर्तव्य म्हणत काय मग देस ना पोरांना. जिथे मुंड्या आल्या आहेत. किती मुंड्या आहेत भावा? हे भावा किती मुंड्या आहेत? 40 मुंड्या आल्यात गाईज आमच्या. सर्वांनी हल्दीला या गाईज. खूप सारं जेवण आहे आपल्या इथे आणि खूप नाचू धमाल करू. आम्ही तर करणारच होतो. तुम्ही देखील या ना. चित्रवाली किती मुंड्या द्या? भाई आज धमाल करू आपण. ना ना तू ना मला भाजी पाहिजे तुला. अरे तो भुजलेला आहे. हे बघ भुजलेला आहे. घे यातून जो कोणी एक पीस खाईल ना त्याला माझ्याकडून 100 रुपये.
कच्चा नाही तो बुजलेला आहे. हे बुजले बघ, बुजले बघ बघा. नाही कच्चा तो. मी खाऊ बघा. मला कोण पैसे दे बघा. पैसे द्या आधी बघा. मी खातो. मी डेंजर आहो. आरच नावा घेतला एक. हा जो आहे ना याचा पण युट्यूब वरती चॅनल आहे श्रेयश मडवी म्हणून. त्याला पण तुम्ही जाऊन आधी सबस्क्राईब करा. आणि इकडे मला पूर्ण पुरावे घडले. लगेच पोचन घेतला उद्या त्याला. मत रुपये चालले. आता आम्ही आलोय चिकन घ्यायला. 50 कोंबड्या घ्यायच्या आहेत अक्षयदाला. ना अक्षयदा जा त्या पकडजा ना, पकडजा ना. घे ना त्याला आता. हे बघा काही जिथं शर्ट व्हायचे तर विषय आठ केला. घे ना त्याला हातावर. घे ना दाखव ना हातावर. घे ना. जिओ बघा कसला क्यूट आहे भाई. येतं का बाबा आपल्या घरी? हा शेंडोरा पीस. आधी लय यार होता कबुतरांचा बाई. जसं वय जाताना तसं सगळं यार सुटत चालले. हा जिम्मेदारीचं ओझं होतो. जसं वय वाढतं तसं घराची जिम्मेदारीचं ओझं वाढतं. 100 आणि 125%. इकडे आमच्या कोंबड्या कापण्याचं काम चालू आहे. इकडे चिल करत आमची मंडळी. शर्टावर गेले जरा विषय आठ झाले ना. फिरदा नको माझा कार्यक्रम करायचा. सोर उरो त्याला. जाने दो पिंजरे से कैद हो जा. आता खूप जास्त गरम होत होती तर अक्षय दादाने आता हिल घेतले. कोणी इथं बिअर शॉप आहे. बिअर पियाची तर भाईने घेतले रिओ पियाला. तुझं वय आहे रिओ पियाचं. लगीन झाले भाई तुम्ही बिअर पियाला वय मग कंपल्सरी एरिया. 100 किलो चिकन घेऊन आता आम्ही आलो रिटर्न घरी. गाईज इकडे नवरदेव आहे आणि आज झालं ते. आणि इकडे पूर्ण डीजेचा सेटअप चालू आहे. इकडे बघा. आणि इकडे आमची चिल पार्टी. रात्रीचे 9 वाजलेत आणि फायनली माझी तयार झाली आहे. आणि बघा अशा प्रकारची मी आउटफिट वेअर केली आहे. ब्लॅक अँड व्हाईट आणि गोल्डन ब्लॅक कलरची चप्पल आहे. तो चला जाऊया आता तिकडे. बाळपाने सेनगारू तिरगीत नावाला गोरे सेन गोरे पाठवे टाकिली त्याची मेहनत जरा चांगली असते ना.
काय स्लोली स्लोली टाक बाबा. ए भाऊ काम करायचं सोडून काय करतो तू आता. हो ना गाईस इकडे डाळमुंडी चिकन राईस. इथे काय डाळमुंडी वरती टाकू. अक्षयदा पाहुण्यांना काही कमी ना भरला पाहिजे भाऊस. बघ आपला भाई आले बघ. कॅटरेस वाल्यांची गरज नाही आमची पोरं असताना. इकडे अरे कायरा आले आणि कायराला कोणच जेवायला नाही दिला. बाबू जेवली नाही तू नाही देत तुला जेवायला कोण. इकडे दीदी आहे इकडे चिऊ. वा मस्त गुलाबी साडी ब्लॅक साडी. हा मॅचिंग आहे. दोन ब्रदर अँड सिस्टर मॅच मॅच. ए ताई ताई ऐकर त्याला लय मजा येतं माझ्या ब्लॉग मध्ये यायला. इकडे बुफे जेवण चालू आहे. इकडे बघा टाक्यांवरती मस्त जेवायला बसले. हो भाई वा वा मजा आहे रविता तुमची. जेवायला तरी बोलवा भाऊ. या ना भावा जेवायला. मजा आहे रे भाई. नॅचरल जेवण हा जेवण करण्यात मजा आहे. 2 घास एक्स्ट्रा जातील ना रे चित्तम भाऊ. काय नाही जेव्हा जेव्हा भाऊ दोघं एकत्रच जेवतोय. हो रे भावांची जोडी. भाऊ भाऊ एका ताटात जेवत असताना बघू शकता मंडळी. जेवायला तू पण. आणि नयनदानी इथे खूप जास्त मेहनत घेतली मंडळी. तिकडे आमचे गावातील मंडळी देखील आले हल्दीमध्ये. आणि खास आमचे लाडाचे जावई बापू आमच्या गावातीलच नाना भाऊ. भाऊ जेवले का. नाही जेवलं आता चालूय ना. मग चला आता जेवायला. चल निघालो चला या गाईज. इकडे फोटोशूट चालू आहे दीदीचा आणि आरतीचा.
शकता नाचता नाचता आमचा प्लेयर इंजर्ड झालेला आहे. नाचता नाचता इंजर्ड झालेला आहे आमचा प्लेयर. हे बघा आपला मिया भाई. हे बघा रक्त बघू शकता तुम्ही. आता काहीतरी सॉन्ग केलेलं आहे. सुमारे 3 वाजलेत आणि 3 वाजता आमचे डीजे बंद झालेत. आणि जर तुम्हाला आमचा डान्स बघून जर तुम्हाला कोणाला वाटलं असेल की ही पोरं खूप पितात, असं नाही मंडळी. आम्ही इकडे आमच्या इकडे आलेत असल्यानंतर असाच डान्स असतो. आणि आमच्या इकडे कोणी दारू वगैरे अल्कोहोल कोणीही पित नाही. आंबे नाही भेटले तरी मग थांब जरा मला बोलू दे. कोणी आमच्याकडे अल्कोहोल पित नाही, त्यामुळे कोणत्या प्रकारचा भ्रम तुम्ही पालू नका. हे बघा अशी सिंगल टवाली आमच्याकडे चालू असते. काय बोलशी प्रतिभा नाही याबद्दल? आपल्याकडे कोणी काही बोलू शकत नाही. माझी झाले पाताल पाताल पाताल. लाईनर झाल्यात गरम. राहू दे पर्सनल विषय इथे बोलू नका. तर चला आजचा जो हल्दीचा ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. आमच्या सर्वांचा डान्स आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ही आमची मंडळी सर्व एकत्र होती. एकत्र बघून खूप भारी वाटलं आहे ना. आणि आयुष्यभर अशीच सर्वजण एकत्र राहा हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आणि खूप मोलाचं सहकार्य दिलं ज्यांनी डीजे मनोज, जे आमच्या गावातील डीजे आहेत. तर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. 3 वाजेपर्यंत कोणीही डीजे वाजवत नाही, परंतु आपल्या भावाने आपल्या पोरांसाठी वाजवले. प्रेम आहे भाऊ. फक्त हे तुझे आभार आम्ही कधी नाही विसरू. ब्लॉग बघून याला ऑर्डर दिलं 50% डिस्काउंट. तर चला आजचा जो ब्लॉग आहे ना तो इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू. मातीला जाता गो चावूल नलायला, आगीला फाटा गो धलद वाटायला.